मी कविता किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बडीवाली सोयाबीनसाठी मी 1 वाटी सोयाबीन 1 तांब्या पाण्यामध्ये हळद मीठ टाकून उकडून घेतली, अशी मऊ झाली। 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 लसूणची गड्डी बारीक मिक्सरला केलंय। थोडंसं हे मी अख्खे मसाले घेतले, जीरे 1 चमचा, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा तिखट, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा नमक, 1 चमचा हळद। चला तर पाहूया रेसिपी। हे पहा, गॅस चालू करून घेतलाय, तेल ठेवलंय। आता आपलं तेल गरम होतंय। आता आपण जिरं टाकूया 1 चमचा जिरं। त्यानंतर हे वाटण केलेलं आहे हे टाकूया आणि 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेऊया। पाहूया 2 मिनिटांनी। हे पहा, आपला मसाला आता छान झालेला आहे। यात आपण हे सगळे मसाले आहेत ना, ते पण टाकूया। तर 2 मिनिटांसाठी याला फ्राय होऊ देऊया। आपण काळा मसाला आहे ना, हे पण तेलात टाकूया। 1 चमचा बरंच टाकायचं, म्हणजे भाजीला खूप छान कलर येतो काळा मसाल्यामुळे। आता 2 मिनिटांसाठी फ्राय होऊ देऊया। हे पहा, आता मसाला आपला खूप छान फ्राय झालाय। स्लो गॅसवर 2 मिनिटांसाठी फ्राय केला। ही जी सोयाबीन वडी आहे ना, आता टाकून घेऊया। वाव, आपल्याला जसा रस्सा पाहिजे तसा आपण टाकू शकतो। मी आता ह्याच्यातलं थोडंसं पाणी टाकलंय आणि ही भांड जे आहे ना, त्याच्यात पण थोडंसं टाकून असं धुवून घ्यायचं आणि आता मस्त 5 मिनिटांसाठी उकळी येईपर्यंत झाकून ठेवून शिजवून घेऊया। पाहूया 5 मिनिटांनी। आता 5 मिनिटं झालेत, पाहूया आपण उघडून। वाव, खूप छान झाली सोयाबीनची भाजी। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मित्रमैत्रिणींना शेअर करा। आता गॅस बंद करून घेते। भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय।